आताच मी बोललो, की आम्ही याच प्लॅटफॉर्मवर वेदचक्षूच्या माध्यमातून बरेचसे कार्यक्रम केलेले आहेत. त्यात माझ्या अष्टकवर्गाच्या 2 वर्कशॉप झाल्यात. एक रक्तशास्त्राचं वर्कशॉप झालं, कुलकर्णी सरांचं अंकशास्त्रावर वर्कशॉप झालं आणि काही आमची भाषणं झाली. हे Zoomवर असल्यामुळे Zoomला एक चॅट बॉक्स नावाचा प्रकार आहे. तिथून लोकं आपल्या काही भावना, मतं व्यक्त करत असतात. काही शंका विचारत असतात. तर या चॅट बॉक्समधून ज्या काही आम्हाला शंका विचारल्या गेल्या, प्रश्न विचारले गेले, त्यावेळेस आम्हाला त्याचं खूप आश्चर्य वाटलं. आश्चर्य यासाठी वाटलं, की त्यातल्या काही शंका, काही प्रश्न हे अतिशय सामान्य लेव्हलचे होते, की ज्याला आपण बेसिक म्हणतो, अशा पद्धतीचे होते. आणि अष्टक वर्ग म्हणा, रक्तशास्त्र म्हणा, अंकशास्त्र म्हणा, हे ज्योतिष प्रकार असे आहे, की तुम्हाला थोडंफार किंवा बऱ्यापैकी वैदिक ज्योतिषचं बेसिक माहिती आहे आणि नंतर तुम्ही इथे आलेले आहात, असं समजून आम्ही बोलत असतो. आणि तेव्हा लक्षात आलं, की अनेक विद्यार्थी, मित्र अनेक चांगल्या-चांगल्या ठिकाणी क्लासेस करून आले, तर त्यांना साध्या-साध्या बेसिक गोष्टी देखील माहिती नसायच्या किंवा पंचांगामध्ये काय-काय बघायचं असतं, हे देखील बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं. पंचांगातलं माझं आवडतं टेबल म्हणजे स्वजन्मराशीपासून शुभाशुभ ग्रह पाहण्याचं कोष्टक. हे अनेक लोकांना अजूनही माहीत नाही त्याचा उपयोग काय करायचा? किंवा याच टेबलखाली एक मुंथा टेबल असतं. त्या मुंथा टेबलचा उपयोग कसा करायचा? मुंथा म्हणजे काय? नक्षत्र गोचरी म्हणजे काय? अशा गोष्टी देखील माहीत नसतात. त्यामुळे ज्यांच्याकडे अशा मोठमोठ्या पदव्या आहेत किंवा मोठमोठ्या ठिकाणी ते शिकून आलेत, त्यांचं हे बेसिकचं ज्ञान बघून, नॉलेज बघून मग मीच एकदा पावले सरांना म्हणालो, की "सर आपण एक बेसिकचा क्लास घेणं आवश्यक आहे." कारण तुम्ही काहीही करा, वैदिक करा, अष्टकवर्ग करा, रत्न करा, रमल करा, हस्त करा, अमुक करा, तमुक करा, काही करा. हे सगळं करताना तुम्हाला वैदिकचा बेसिक नॉलेज असणं हे नितांत आवश्यक आहे. कारण सगळ्या ज्योतिष पद्धती ह्या वैदिकपासून सुरू झालेल्या आहेत. वैदिकचं नॉलेज तुम्हाला नसेल, तर कुठल्याही शास्त्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित अशी प्रगती करता येणार नसेल. आणि त्यासाठी ज्यांचा बेसिकचा व्यवस्थित क्लास कोर्स झालेला नाहीये, त्यांना मी विनंती करतो, आमच्याकडेच असं नाही, जिथे कुठे तुम्हाला योग्य असे शिक्षक मिळतील, त्यांच्याकडनं तुम्ही बेसिकचं एक व्यवस्थितपैकी ज्ञान ग्रहण करून घ्या. कारण त्याच्याशिवाय पुढे प्रगती नाहीये. माझं एक नेहमीचं आवडतं तत्व आहे, वाक्य आहे, की ज्योतिष हे जीवनात अतिशय महत्त्वाचं असं शास्त्र आहे. अगदी पावलोपावली, क्षणोक्षणी तुम्हाला उपयोगी पडणारं शास्त्र आहे. अ, हे शास्त्र प्रत्येक घरामध्ये गेलं पाहिजे. घरातल्या एका व्यक्तीला तरी ते आलं पाहिजे. आणि त्यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही ज्योतिषाचा प्रसार आणि प्रचार करतोय. त्याला एक चांगली फळं आता यायला लागली आहेत. अनेक सुशिक्षित तरुण या शास्त्राकडे वळायला लागलेली आहेत. आणि ह्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आता आपण बेसिकचा देखील एक वेगळा क्लास केला पाहिजे. पॅटर्न बदलला पाहिजे असं मला वाटतं. आमच्या ह्या अष्टक वर्गाच्या वर्कशॉपला काही विदेशातील लोकं पण होते. परदेशातील अनेक लोकं आता आपल्या भारतीय संस्कृतीकडे, भारतीय तत्त्वज्ञानाकडे, ज्योतिषशास्त्राकडे वळू लागले आहेत. त्यापैकी त्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये भयंकर असं आकर्षण आहे. पण ह्या लोकांचा एक प्रॉब्लेम असा आहे, की भाषा. आपण त्यांची इतकी चांगली इंग्रजी बोलू शकत नाही आणि त्यांना आपलं मराठी, संस्कृत, हिंदी तितकं व्यवस्थित समजू शकत नाही. पण ही जी काय आता आडकाठी आलेली आहे, ही आडकाठी आपण दूर केली पाहिजे. त्यामुळे अशा लोकांसाठी आणि शिवाय जे आपल्यातलेच आहेत, मराठी आहेत, हिंदू आहेत, पण मराठी येत नाही असा देखील समुदाय आजकाल मोठा आहे आणि दिवसेंदिवस हा इंग्रजी माध्यमाचा समाज वाढतच जाणार आहे. पण तरी कुठल्यातरी एका कोपऱ्यात त्यांना हे ज्योतिषशास्त्र शिकायची इच्छा असते. त्यामुळे अशा लोकांसाठी आम्ही आता इंग्रजी माध्यमातून देखील बेसिकचा कोर्स सुरू करायचा विचार करत आहोत. त्यामुळे मला मराठी समजत नाही, पण ज्योतिष शिकायचं आहे, अशी जी एक अडचण होती, त्या अडचणीचा देखील आपण काहीतरी आता विचार करणार आहोत. आमच्या ह्या मागच्या अष्टक वर्गाच्या वर्कशॉपमध्ये एक आमची ताई आली होती.
चांगल्या ठिकाणी ज्योतिष शिक्षण घेतलं होतं. बऱ्यापैकी ज्योतिष प्रॅक्टिस देखील चालू आहे. परंतु परवा आमचं अष्टक वर्गाचं वर्कशॉप झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की आपल्या दोघांच्याही विवाह स्थानामध्ये काहीतरी न्यूनता आहे. आणि हे अष्टक वर्गाचं वर्कशॉप केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. इतके दिवस वेगवेगळे कोर्सेस करून देखील हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. मी काय विचार केला, ठीक आहे, इतके दिवस लक्षात आलं नव्हतं. ठीक आहे, जे झालं गेलं जाऊ द्या. आता तर लक्षात आलंय ना, मग आता ही जी काही न्यूनता दिसते, ही न्यूनता दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया. अर्थात मी नाव वगैरे सांगणार नाहीये, परंतु विवाह सुखामध्ये न्यूनता आली, तरीही गुणमेलन झालेलं होतं. पत्रिका पाहून वगैरे व्यवस्थित लग्न झालेलं होतं. पंचांगातील हे गुणमेलन पाहून हजारो लाखो वर्षापासून अनेक लग्न झालीत, होत आहेत, पुढे देखील होणार आहेत. यातली सगळीच लग्न यशस्वी होतात, अयशस्वी होतात अशातला काही भाग नाही. यातली अनेक लग्न जी गुणमेलन पाहून झाली ती यशस्वी होत आहेत. पण अनेक लग्न यशस्वी होत नाहीत, त्यांचे घटस्फोट होतात. ही देखील एक फॅक्ट आहे. आणि ज्यांनी गुणमेलन न बघता लग्न केलं त्यांचे देखील संसार सुरळीत चालू आहेत. ही देखील एक फॅक्ट आहे. मग अशा वेळेस या गुणमेलनाबद्दल किंचित असा किंतु आपल्या मनामध्ये निर्माण होतो, की आम्ही सगळ्या प्रकारचं गुणमेलन केलं होतं, तरी नंतर रूपांतर घटस्फोटात कसं झालं? त्यामुळे हे गुणमेलन खरंच काही अर्थपूर्ण आहे का? याला काही अर्थ आहे का? असा एक प्रश्न निर्माण होतो. आणि या गुणमेलनाकडे आपण एक बोट करतो, की इथे काहीतरी कमी आहे. यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे. हं? यात काहीतरी संशोधन व्हायला पाहिजे. असं एक बोट आपण या पंचांगातील गुणमेलनाकडे करतो, तेव्हा आपण एक विसरतो, की यातले 3 बोटं आपल्याकडे आहेत. ठीक आहे, पंचांगातलं गुणमेलन एका विशिष्ट स्थळ, काळ, रूप तयार झालं होतं आणि आजचं स्थळ, काळ वेगळा आहे. त्यामुळे आजच्या काळाप्रमाणे, स्थळाप्रमाणे या पंचांगातील गुणमेलन सिस्टीममध्ये काहीतरी बदल व्हायला हवा. पण या गुणमेलन पद्धतीमध्ये काहीतरी उणीव आहे असं जर वाटत असेल, तर त्याला पर्याय द्यायची जबाबदारी आपल्याकडे आहे. आणि त्यासाठी आम्ही गुणमेलन हे अष्टक वर्गाप्रमाणे करतो. अष्टक वर्गाची 7.5 वेगळी आहे. अष्टक वर्गाचं गुणमेलन देखील वेगळं आहे आणि ते जास्त अचूक आहे. कारण अष्टक वर्ग हे शास्त्रोक्त अशी एक पद्धत आहे. त्यामुळे जीवनाचा इतका मोठा निर्णय गुणमेलनाचा, लग्नाचा करताना केवळ पंचांगातल्या गुणमेलनावर अवलंबून राहू नका. त्याला आणखीन कुठल्यातरी एका पॅथीची जोड द्या, सेकंड ओपिनियन घ्या आणि मग निर्णय घ्या. बऱ्याचदा तुम्ही अनुभवलं असेल किंवा तुमच्याकडनं देखील बऱ्याचदा हे असं झालं असेल, तुम्ही जर प्रॅक्टिशनर ज्योतिषी असाल तर, की आपण गुण किती जमले बघतो. समजा 22 गुण जमले, तर आपण त्यांना असा एक मेसेज देतो, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, की 22 गुण जमले, आता तुम्ही लग्न करायला हरकत नाही. 22 गुण जमलेत आणि तुम्ही लग्न करायला हरकत नाही, असा आपण जो त्यांना मेसेज देतो, तो अतिशय चूक आहे. आम्ही काय करतो, 22 गुण मिळाले हे तर त्याला सांगतोच. त्याच्याबरोबर 14 गुण मिळालेले नाहीयेत, हे पण आम्ही त्याला सांगतो. आणि हे जे 14 गुण मिळालेले नाहीयेत, इथे तुम्हाला कॉम्प्रोमाईज करायचं आहे, करावं लागेल, हे देखील आम्ही त्याला ठासून सांगतो. आणि हे कॉम्प्रोमाईज करायची तुमची तयारी असेल, तरच पुढे जा, हे आम्ही त्यांना सांगतो. त्यामुळे ही पद्धत तुम्ही आजवर अवलंबली नसेल, तर यापुढे लक्षात ठेवा, जे गुण मिळालेत ते फक्त सांगू नका. जे गुण मिळाले नाहीयेत त्याच्यावर जास्त जोर द्या आणि त्यांना कॉम्प्रोमाइजसाठी तयार करा. आणखीन एक आपला गैरसमज असा आहे, की गुणमेलन हे फक्त ज्यांचं लग्न होणार आहे त्यांच्यासाठी आहे. अशातली गोष्ट नाहीये. ज्यांचं लग्न होऊन काही वर्ष झाली आहेत आणि काहीतरी कुरबुरी चालू आहेत. अशाने देखील परत एकदा आपलं गुणमेलन तपासायला पाहिजे. नवरा-बायको दोघांनी शांतपणे एकमेकांच्या समोर बसलं पाहिजे. आपल्या गुणमेलाप्रमाणे कुठे गुण मिळाले आहेत, कुठे गुण मिळाले नाहीयेत, कुठे आपले डिफरन्सेस आहेत, हे एकमेकांना नीट समजून सांगायला पाहिजे. तर त्यांचे पुढचा जो वैवाहिक प्रवास आहे, तो समाधानाने व्यवस्थित होऊ शकेल. पर्सनल रिलेशनच्या बाबतीत
ज्योतिषशास्त्र म्हणा, पंचांग म्हणा, गुणमेलन म्हणा, अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करतं. गुणमेलन आत्ता सांगितल्याप्रमाणे फक्त ज्यांची लग्न होऊ घातली आहेत अशांसाठी नाहीये. ज्यांची लग्न होऊन काही वर्ष झाली आहेत अशांसाठी पण आहे. आणि त्याचबरोबर कोणतीही 2 नाती ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप दीर्घकाळ एकत्र काम करायचं आहे. अशा कोणत्याही नात्यासाठी तुम्ही हे गुणमेलन तपासून बघायला हवं. कोणत्याही नात्यातील खोलपणा म्हणा, फोलपणा म्हणा, हा तपासून बघायचा असेल, तर हे गुणमेलनाची जे काही तत्व आहेत, ही कोणत्याही रिलेशनला तुम्ही लावू शकतात. ज्या एका नवीन शिक्षकांबरोबर तुम्ही कुठलातरी नवीन कोर्स करता आहे, त्या शिक्षकाचे आणि तुमचं गुणमेलन बघा. या शिक्षकाकडनं, या गुरूकडनं आपल्याला खरोखर चांगलं ज्ञान मिळणार आहे का आपण फसवले जाणार आहोत? किंवा ज्या संस्थेबरोबर आपल्याला एक प्रदीर्घ काळ असा प्रवास करायचा आहे, त्या संस्थेच्या प्रमुखांचं आणि तुमचं देखील गुणमेलन तुम्ही चेक करून पाहिलं पाहिजे. मी नेहमी जे उदाहरण देतो, की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, छगन भुजबळ आणि नारायण राणे यांना 30-40 वर्षांत असं समजलं, की ते एकत्र राहू शकत नाहीत आणि तो पण त्यांनी 30 वर्षाचा प्रवास केला होता. असं एखाद्या व्यक्तीवर आपल्याला खूप लांबपर्यंत जायचं असेल आणि त्यात काही बिनसलं, तर 30-40 वर्षानंतर कुठलातरी वादविवाद होण्यापेक्षा कोणतंही नवीन नातं, मग ते पक्षाशी असो, संस्थेशी असो, कुठल्याही प्रकारे असो, हे टेस्ट करण्यासाठी या गुणमेलन पद्धतीचा आपण विचार करायला काही हरकत नाही आहे. पण आता सांगितल्याप्रमाणे गुणमेलन फक्त गुणमेलन न बघता आपण त्याला अष्टक वर्गाची जोड द्यायला पाहिजे. ग्रहमेलन, ग्रहांचे संबंध याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे. आणि एक तितकंच खरं, गुणमेलन न बघता ज्योतिषशास्त्र न लावता देखील तुमच्या असं लक्षात येईल, की काही व्यक्तींशी आपले ऋणानुबंध फार असे छानपैकी जुळतात. आजचंच उदाहरण घ्यायचं झालं तर जवळजवळ 100 व्याख्यानं आता पावले सरांची होत आलेली आहे. या 100 व्याख्यानामध्ये अनेक संस्थांशी, अनेक वक्त्यांशी त्यांचा संपर्क आला असेल. पण आजच्या या छानशा समारंभासाठी त्यांना आमची आठवण झाली. तर हे ऋणानुबंधाचे बीज कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी असतं. हे आपण एकदा तपासून पाहिलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं आपण जास्त खोलात न जाता एखादं रिलेशन घेऊन आपण पुढे जातो आणि नंतर आपल्याला मग त्याचा त्रास होतो. कदाचित प्रमोद महाजन केसमध्ये ह्या 2 भावांना त्यांचं गुणमेलन पाहून 2 वेगळ्या ठिकाणी ठेवलं असतं, तर इतिहास काहीतरी वेगळा झाला असता. ठाकरे बंधूंच्या बाबतीत देखील याचा विचार झाला असता, तर नंतर जी काही कटुता आली, ती आली नसती. अंबानी बंधूंमध्ये देखील जो बेबनाव झाला, तो देखील टाळता आला असता, जर गुणमिलन आपण सगळ्याच पद्धतीनं लावलं तर. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र आता सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनावर खूप असं परिणाम करणार आहे. कालच आमच्या एका WhatsApp ग्रुपवर मी एक मेसेज पाहिला. एक लहान बालक वारलं. तर त्याची जन्मपत्रिका आणि ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला, या दोन्ही पत्रिका त्या दोघांचं सर्वाष्टक पाठवलं होतं. आणि असं लक्षात आलं, की मृत्यूसमयी त्याच्या सर्व ग्रहांना अष्टक वर्गाप्रमाणे 0 गुण होते. आणि जेव्हा ग्रहांना 0 गुण असतात, ती आमच्या दृष्टीने अतिशय वाईट घटना असते. त्यामुळे अगदी कालच्या घडलेल्या घटनेमध्ये देखील आमच्या अष्टक वर्गाचं अस्तित्व दिसलं. आताच एका ताईच्या मी विवाहासंबंधी बोललो, तिथे देखील अष्टक वर्गाचं अस्तित्व दिसलं. सोनिया गांधींच्या पत्रिकेमध्ये शनी हा सप्तमेश आहे आणि त्याने सप्तम स्थानाला 0 गुण दिलेले आहेत आणि तिथे मकर रास आहे. त्यामुळे त्यांचा मकर राशीतील शनी हा 0 गुणांचा आहे आणि जेव्हा शनी 0 गुणांचा असतो, तेव्हा ती गोष्ट अतिशय गंभीर अशी स्वरूपाची असते. राजीव गांधींचा मृत्यू झाला, तेव्हा शनी मकर राशीमध्येच होता. त्यामुळे शास्त्र जागोजागी तुम्हाला असे पुरावे देतात हो. रामाला संतती सुख का मिळालं नाही? सीतेचं सुख का मिळालं नाही? या सगळ्यांचे नियम व्यवस्थित सिद्ध होतात. त्यामुळे जे अर्धवट बुद्धिवादी आहेत, यांच्या नादी लागून
या शास्त्रावर टीका, टिप्पणी, टवाळी करण्यापेक्षा या शास्त्राचा आपण जर चांगल्या पद्धतीने अंगीकार केला, याचं मार्गदर्शन आपण घेतलं, तर आपल्या जीवनाचं अगदी सोनं होतं. म्हणून आम्ही म्हणतो, की प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीने ज्योतिष शिकलं पाहिजे. घरातल्या प्रत्येक माणसाला किंवा एका माणसाला तरी ज्योतिष आलं पाहिजे आणि त्यासाठी तुमच्या सेवेसाठी आम्ही हजर आहोत. जेव्हा केव्हा हा बेसिकचा क्लास सुरू होईल, त्यावेळेस मी फक्त शिकवण्याचं काम करणार आहे. त्याची सगळी मॅनेजमेंट पावले सर बघणार आहेत. त्यामुळे ज्या कोणाला बेसिकचा वर्ग जॉइन करायची इच्छा आहे, त्यांनी पावले सरांना संपर्क करावा. इंग्रजीच्या माध्यमातून देखील आम्ही बेसिकचा कोर्स सुरू करतोय. आमच्याकडेच कोर्स करा असं अजिबात म्हणणं नाहीये. कुठेही करा, परंतु बेसिक पक्कं करून घ्या. बेसिक हे आपलं प्लॅटफॉर्म आहे, आपलं फाउंडेशन आहे आणि जोपर्यंत फाउंडेशन पक्कं नाहीये, तोपर्यंत आपल्या वरच्या इमारतीला काही अर्थ नसतो. त्यामुळे आधी बेसिक पक्कं करून घ्या, अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो.